विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण दुसरे, भारतीय समाजाचे वर्गीकरण. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारतीय समाजाचे जे 3 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले त्यामध्ये नंबर 1 आदिम समाजाचा अभ्यास, नंबर 2 ग्रामीण समुदायाचा अभ्यास, नंबर 3 नागरी समुदाय किंवा शहरी समुदायाचा अभ्यास. अशा 3 प्रकारामध्ये भारतीय समाजाचे वस्तुनिष्ठ पद्धतीने, चिकित्सक पद्धतीने अध्ययन करता यावे म्हणून अशा 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये आपण कालच्या तासाला आदिम समाजाचा अभ्यास केला आणि त्यामध्ये आदिम समाजाची व्याख्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा प्रश्नाचा अभ्यास आपण केलेला आहे. तेव्हा आजच्या या तासाला भारतीय समाजाचे वर्गीकरण या दुसऱ्या प्रकरणामधला हा आपण दुसरा प्रश्न बघूया. तो प्रश्न असा आहे, आदिम समाजाच्या समस्या थोडक्यात स्पष्ट करा. आदिम समाजाच्या समस्या थोडक्यात स्पष्ट करा असा हा प्रश्न आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाच्या प्रस्तावनामध्ये आपल्याला असे म्हणता येईल की आदिम समाज हा प्रामुख्याने डोंगरामध्ये, जंगलामध्ये अशा ठिकाणी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी दळणवळणाची साधने नाही किंवा त्यांच्या पर्यंत पक्की रस्ते गेली नाही. त्याचप्रमाणे पाहिजे त्या पद्धतीच्या सोयी सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या किंवा आदिम समाजाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत. त्यापैकी काही प्रमुख प्रश्न आपण त्यांच्या समोरचे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नंबर 1, जंगल व जमिनीपासून आदिवासी अलगता. नंबर 1 चा प्रश्न आहे आदिम जमातीच्या समोरचा, आदिम समाजाच्या समोरचा, की जंगल व जमिनीपासून आदिवासीची अलगता झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आदिवासी जमातीच्या समोरचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी जंगलातील आदिम जमाती जंगलातील सर्व साधन सामुग्री वाढली, त्यांचा अधिकार ते सांगत होते आणि जंगल संपत्तीच्या आधारावर
आपला उदरनिर्वाह प्रामुख्याने करीत होते. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत सरकारने स्वतंत्र जंगल खाते निर्माण केले आणि त्याचा परिणाम असा झाला की आदिवासी जमातींना जंगल सोडणे भाग पडले. जंगलावर त्यांचा असलेला अधिकार त्यांना सोडणे भाग पडले आणि त्यामुळे त्यांच्या पुढे एक गंभीर अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाला. मित्रांनो, सरकारने आदिवासीच्या वस्तीजवळ आदिवासी ज्या भूभागावर राहतात त्या भूभागावर मोठमोठे प्रकल्प उभे केले, मोठमोठे धरण उभे केले आणि त्याचा परिणाम असा झाला की आदिवासींना ज्या जमिनीवर किंवा ज्या भूभागावर ते वास्तव्य करून राहत होते तो भूभाग त्यांना सोडणे कर्म प्राप्त झाले आणि अशा प्रकारे जंगल व जमिनीपासून आदिवासी जमातीही या अलिप्त होत गेल्या. त्याबरोबरच जंगली ठेकेदार यांनी त्यांना जंगलातून व राहत असलेल्या भूभागापासून त्यांना हाकलून लावले आणि त्यामुळे त्यांचा एकूणच उदरनिर्वाहाचा अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. नंबर 2, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी जमातीच्या प्रश्नामध्ये दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा हा एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. आदिवासी जमातीमध्ये प्रामुख्याने अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा ह्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची दारिद्र्य आहे. आदिवासीची अर्थव्यवस्था कमालीची मागासलेली आहे. बहुसंख्य आदिवासी जमाती कंद, फळे, मुळे शिकारी करणे याच्यावरच आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यामुळे आदिवासीच्या जीवनामध्ये दारिद्र्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करताना आपल्याला दिसून येते. काही आदिवासी जमाती ह्या स्थलांतरित शेती करतात, काही आदिवासी जमाती स्थिर स्वरूपाची शेती करतात, परंतु एकूणच त्यांची अर्थव्यवस्था ही कमालीची मागासलेली असल्यामुळे अगदी पोटाला पोटभर मिळेल एवढे सुद्धा उत्पन्न त्यामधून निघत नसल्यामुळे दारिद्र्यासारखा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा असलेला आजही आपल्याला दिसून येतो. त्या दारिद्र्याबरोबरच कर्जबाजारीपणा हाही सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आपल्याला बघायला दिसतो. या कर्जबाजारीपणामध्ये बोलत असताना आपल्याला असं म्हणता येईल की प्रगत समाजातील सावकार मंडळी हे आदिवासीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात कर्जाऊ रक्कम देतात
की जेणेकरून आदिवासींना प्रगत समाजातील सावकार मंडळीच्या कर्जातच मरावं लागेल अशा प्रकारचे कर्ज देतात की जेणेकरून भारतीय आदिवासी हा कर्जातच जन्म घेईल आणि कर्जातच मरेल. म्हणून दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा हा आदिवासी समुदायाच्या समोरचा अत्यंत गंभीर गुंतागुंतीचा अशा स्वरूपाचा प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतो. नंबर 3चा प्रश्न आहे आरोग्य आणि पोषण. आदिम समाजाच्या समोरील अत्यंत गंभीर स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आरोग्य आणि पोषणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर रूप वर्तमान परिस्थितीमध्ये सुद्धा घेताना आपल्याला दिसून येतो. आदिवासी जमाती यांना शुद्ध अशा स्वरूपाचे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे आदिवासींना डोळ्याची विकार, पोटाची विकार, त्वचेची विकार, अनेक साथीचे आजार होताना दिसून येतात. कारण की एक तर आरोग्याच्या सोयी सवलती त्या ठिकाणी नाहीत आणि दुसरे असे की पोषक आहार त्यांना मिळत नाही. त्यामुळे आदिवासींची बालक हे हजारोच्या संख्येने कुपोषित झालेले दिसून येतात. नव्हे तर सकस आहाराच्या अभावी मृत्युमुखी पडतात. हे आपल्याला मेळघाटमध्ये कुपोषणाचा प्रश्न अभ्यासला असता हे प्रामुख्याने आपल्या निदर्शनास येते. म्हणून आरोग्य आणि पोषण हा एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न आदिम समाजाच्या समोर असलेला आपल्याला दिसून येतो. नंबर 4चा प्रश्न आहे निरक्षरता. आदिवासी जमाती ह्या प्रामुख्याने निरक्षर आहेत. आपण एका व्याख्यामध्ये बघितलं की अक्षराची ओळख नसलेला समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय अशा स्वरूपाच्या त्यांची व्याख्या समजून घेत असताना एक मुद्दा आपण समजून घेतलेला होता. यावरून आपल्या लक्षात येते की आदिवासी जमातीच्या समोर किंवा आदिम समाजाच्या समोर निरक्षरता हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न असलेला दिसून येतो. कारण की आदिवासी ज्या भूभागावर राहतात त्या भूभागाशी निगडीत असलेला अभ्यासक्रम त्यांना शिकविला जात नाही. आदिवासींना ज्या भाषेमध्ये शिक्षण द्यायला पाहिजे म्हणजे आदिवासींच्या बोलीभाषेमध्ये शिक्षण द्यायला पाहिजे त्या भाषेमध्ये शिक्षण दिल्या जात नसल्यामुळे आदिवासींच्या मुलांना शिक्षणाविषयीची जाणीव जागृती, शिक्षणाविषयीचे महत्त्व त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. आदिवासींच्या पालकांना असे वाटते की मुलं ही एक उत्पादनाची साधने आहेत आणि त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये
भाकरी पाण्याला आधार होईल म्हणून मुलांचा उपयोग इतर कामे धंदे करण्यामध्ये करतात आणि या सर्वांचा परिणाम या आदिवासी समाज, आदिम समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये निरक्षर आहे, नव्हे तर तो निरक्षराचा तांडा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, शासनाने त्यांच्यासाठी 5% गुणाची सवलत दिलेली आहे. भोजनाची शालेय साहित्य मोफत देण्याची व्यवस्था केली आहे. तरी पण शिक्षणाविषयीचे प्रबोधन आदिम जमातीमध्ये न झाल्यामुळे निरक्षरतेचे प्रमाण लक्षवेधी अशा स्वरूपाचे आहे. वेठबिगारी, नंतरचा प्रश्न तुम्हाला सांगते. वेठबिगारी, वेठबिगारी म्हणजे काय? वेठबिगारी म्हणजे कमीत कमी मोबदला देऊन जास्तीत जास्त कामे करून घेणे याला वेठबिगारी असे म्हणतात. आदिम जमाती, आदिम समाज हा निरक्षर, अडाणी, साधा, भोळा असल्यामुळे या आदिवासी जमातीतील लोकांना वेठीस धरले जाते. जसे की आसाममध्ये चहाच्या मळ्यामध्ये आजही आदिम जमातींना वेठीस धरले जाते आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे करून घेतल्या जातात आणि गरजेपेक्षाही अत्यल्प असा स्वरूपाचा मोबदला दिला जातो. म्हणून हा वेठबिगारीचा प्रश्न हा अत्यंत दिवसेंदिवस, वेठबिगारीचा कायदा केला असताना सुद्धा अत्यंत दिवसेंदिवस गंभीरत होत चाललेला आहे असे आपल्याला दिसून येते. शेवटचा प्रश्न आपल्याला समजून घेता येईल. नंबर 6, स्थलांतरित शेती. आदिवासी समुदायाच्या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आदिवासी समुदायाच्या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नामध्ये स्थलांतरित शेती हा एक गंभीर स्वरूपाचा प्रश्नच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आदिवासी जमाती ह्या प्रामुख्याने अधिकाधिक स्थलांतरित शेती करतात. या स्थलांतरित शेती पद्धतीमध्ये जंगलाचा एक विशिष्ट भूभाग निवडतात आणि अत्यंत मागासलेल्या पद्धतीने त्या भूभागावर पेरणी वगैरे करतात. त्यामुळे त्या भूभागातून निघणारे उत्पादन हे अत्यल्प असते आणि त्यामुळे एकूणच ही स्थलांतरित शेती पद्धती ही आदिवासींना दारिद्र्य, उपासमार, कर्जबाजारीपणामध्येच टाकणारी असलेली दिसून येते. हा प्रश्न समजून घेत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी ही सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. आदिवासी जमातीमध्ये जी स्थलांतरित शेती पद्धती केली जाते त्या स्थलांतरित शेती पद्धतीला झूम असे म्हणतात. स्थलांतरित शेती पद्धतीला झूम असे म्हणतात. ईशान्य भारतातील आदिम जमाती ज्या शेती करतात ना, स्थलांतरित शेती, अशा शेती पद्धतीला झूम असे म्हणतात. मध्य भारतातील काही आदिवासी जमाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खोंड या आदिवासी जमातीमध्ये स्थलांतरित शेती पद्धती करण्याच्या प्रक्रियेला पोंडू असे म्हणतात. तर बिहारमध्ये मालेर या आदिम जमातीमध्ये
बिहारमध्ये मालेर या आदिम जमातीमध्ये स्थलांतरित शेती पद्धतीला खालू खालू असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आदिम समाजाच्या समोरची जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जी प्रश्न आहेत ती प्रश्न प्रामुख्याने आपण संक्षिप्त स्वरूपात अत्यंत कमी वेळात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.